की शरद जोशी चंद्राची कोर, सारे पुढारी हरामखोर. शेतकरी कर्जमाफीचा परभणीत जल्लोष. रोहित पवार ठरले शेतकऱ्यांच्या मनातील चंद्राची कोर. परभणी. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या आनंदात आज 14 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने परभणी शहरात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी बोलताना माजी आमदार विजयराव गव्हाणे म्हणाले की शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हे ऐतिहासिक घोषवाक्य होते. आज त्याचप्रमाणे आमदार रोहितदादा पवार यांनी कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कष्टाने उभ्या केलेल्या चळवळीचे चंद्राची कोर हे स्थान आजच्या निर्णयाने अधोरेखित झाले आहे. पक्ष आणि नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच हा न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी आमदार विजयराव गव्हाणे, संतोष बोबडे, अमृत शिंदे, माणिक कदम, सुशील कांबळे, अंकुश कछवे, रहमान खान पठाण, सय्यद युनुस, वसंत शिंदे, सचिन फुलवरे, विशाल जाधव, दिलीप घुगे, संदीप पंडित, राजू दाभाडे, पप्पू रिक्षे, गजानन घाडगे, लखनसिंह जाधव, कैलास लोणसने, राजेंद्र गहाळ, सोनाजी खनपटे, शिवाजी वियरसे, प्रदीप चव्हाण आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या चळवळी दाबण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारपासून महाराष्ट्राच्या सरकारकडून गेली 5 वर्ष सातत्याने चालू. शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर टाकण्यापर्यंत दिल्लीचं सरकार गेलं होतं. कृषी कायदा रद्द करण्याकरता या देशातल्या शेतकऱ्यांना रक्त सांडावं लागलं आणि त्यानंतर कुठं कृषी कायदा रद्द झाला. तसेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी न देणारे हे सरकार शेवटी शेतकऱ्यांच्या चळवळीचा दबाव पाहून कर्जमाफीला तयार झालं, परंतु देत असताना त्यांच्या पदरात पडू नये या पद्धतीच्या सगळ्या अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या. मला रोहित दादाचं अभिनंदन याकरता करायचं आहे की साहेब, शेतकऱ्याची चळवळ गेल्या अनेक वर्षानंतर तुम्ही एका प्रश्नावर का असेना ती महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून टाकली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा चळवळीवरचा जो विश्वास गेला होता तो विश्वास या निमित्ताने दृढ झालेला आहे. म्हणून मी शरद जोशींच्याही चळवळीत होतो. त्याच गावामध्ये एकच नारा होता की शरद जोशी चंद्राची कोर, सारे पुढारी हरामखोर. पण आज ती जागा अपुरी पडलेली आहे. तुम्ही ही सतत चळवळ चालवली. महाराष्ट्राचा मूलभूत धर्माचा आधार शेती आणि शिक्षण आहे आणि तुम्ही या 2 क्षेत्रामध्ये चळवळ करत आहात. शेतकऱ्यांच्या त्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या भावना त्या वेशीवर मांडून त्याचा निर्णयात्मक निर्णय घेण्यासाठी आपण यशस्वी झाला. म्हणून शेतकऱ्यांची चळवळ यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आपण सतत प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनातली चंद्रकोर तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. चळवळीचं सातत्य टिकतं. अनौत्सव करतोय या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नतमस्तक व्हायला लावणारे रोहित दादा पवार यांचे आम्ही पहिले अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि शेतकरी अन्नदाता सुखी राहायला पाहिजे यासाठी लढण्यासाठी जेवढ्या हिमतीने दादा उतरले, पंढरपूरच्या ठिकाणापासून ते संभाजीनगर पर्यंत आंदोलन केलं. पुढचं आंदोलन जाहीर करता हे सरकार नरमले आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी 2 लाखाची जाहीर केली. त्याबद्दल सगळ्यांचे शेतकऱ्यांचे सर्व संघटनांचे रोहितदादा पवारचे विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज हे फटाके वाजवून स्वागत केलेले आहे.